नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे. महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे पंढरपूरमध्ये, ते आंदोलन बदनाम करण्यासाठी एक महिला घुसवलेली आहे. तिचा अगोदर व्हिडिओ बघा. त्या शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ना कर्जमाफी. काय केलं पाहिजे? आर्थिक अडचणीत आहे आणि अडवणूक करतायत. काय केलं पाहिजे? रोहित पवार अडवणूक करतात. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पर्याय काय? सरकारी त्याच्यासाठी करावं. सरकार आणा आणि पूर्ण कर्जमाफी तुम्ही तुमचं करा. काय नाव तुमचं? ताई हो ताई, नाव काय? कुठून आलं तुम्ही? का तिकडे बोलतात. मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आलं की पूर्ण कर्जमाफी द्या. नाव काय तुमचं? सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. नाव काय? आता आर्थिक अडचणीत सरकार पण आहेत, मला चांगलं माहिती आहे, तरी पण तुम्ही आंदोलन करताय, चुकीचं आहे. कुठून आलात तुम्ही? नाव मी कल्याणची आहे. नाव अधिक महिना म्हणून दर्शनाला आली इथे. नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. पण सरकारची अडवणूक होती. तर ही महिला पहिल्यांदा काय म्हणते, प्रत्येक वेळेस त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी चांगले ठणठणीत ही बाई 19मध्ये जेवली असेल, 14मध्ये जेवली असेल, 18मध्ये जेवली असेल, बरोबर. मग आज पण जेवली असेल. वारंवार ही खातीस ना, काल खाल्लं आज खाल्लं. आता वारंवार कर्जमाफी देण्याची वेळ ही जी ज्या पक्षाचे समर्थक आहे त्यांच्या पक्षाचं सरकार आहे 2014 पासून, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्षापासून. बाई, ही तुमच्या सरकारच्या नालायकपणामुळे ही शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला फुकट खाऊ घालण्यासाठी ही कर्जमाफी देण्याची वेळ आली. कर्जमाफीचं हे जे पाप आहे ना, हे आमचं नाही आहे, हे तुमचं आहे. दुसरं पुढं ती बाई काय म्हणते, सरकार आर्थिक अडचणीत आहे. सरकार अडचणीत आहे ना बाई, तू नाही ना अडचणीत. तुझ्या घरातून पैसे दे, तुझी प्रॉपर्टी विकायची आहे का कल्याणमधली? पैसे सरकार देणारे, जनतेच्या पक्षात टॅक्समधून देणारे, आणि तुझ्या काय पोटात दुखतं. आणि तुझ्या पापामुळं तुला जे फुकट खायला मिळतं ना अन्न, आमच्या शेतकऱ्यांमुळं आम्ही फुकट विकतो, स्वस्तात विकतो, आम्हाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून ही कर्जमाफी द्यायची वेळ आलेली आहे. आणि ह्या कर्जमाफीचं पाप हे तू बनवलेलं आहे, हे तू फुकट खाती म्हणून हे आमच्यावर कर्ज झाले आहे. आणि ते फेडायचं आता सरकारने, आम्ही नाही, आमची जबाबदारी नाही आहे ती. आणि हे सरकार आणि तू दोघांचं पाप आहे ते. पुढं आता काय म्हणते ती, रोहित पवार सरकारची अडवणूक करतात. देवेंद्र फडणवीस यांनी 2024मध्ये आश्वासन दिलं होतं मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा. हे 2 वर्ष होऊन गेले तरी करीत नव्हते. बच्चू कडूंनी आंदोलन केलं. आता हे आंदोलन केल्यानंतर कुठेतरी थातूरमातूर कर्जमाफी तुमच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि तितक्या अटी घालून ठेवल्या, इतक्या शर्ती घालून ठेवल्या का शेतकऱ्यांना साधारण 10-20% शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करून ठेवलेली फडणवीस यांनी. मग तुम्ही जर सरसकट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते जर पाळलं असतं देवेंद्र फडणवीस यांनी, बाई जाऊन सांग ना फडणवीसला, देऊन टाका शेतकऱ्यांना कर्जमाफी, तुम्हीच आश्वासन दिलं होतं म्हणून. रोहित पवारचा काय संबंध याच्यात? रोहित पवार घरी निघून जाईल. आता पत्रकारांनी हिला विचारलं पर्याय काय, ही बोलायला काही तयार नाही, थोबाड गप बसलं हिचं. आता ही काय, हिचं म्हणजे ही कशासाठी आली आहे काय हे सगळं मी सांगणार आहे, पण आपण ही काय बोलली ना त्याचा एकदा पंचनामा करू. या बाईला पत्रकारांनी विचारलं तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला, तर नाव काय ही सांगायला तयार नाही. ही निनावी अनवराव सावला दे वाटतं कुठली तरी, रस्त्यावर पडलेली, रस्त्यावर पैदा झालेली आहे का, नाव सांगत नाही. कुठून आली? कल्याणमधून. आता कल्याण मुंबई हा एवढा मोठा एरिया आहे का, तिथं कळणार नाही ना कल्याणमधली ही बाई नेमकी कुठली आहे. मुंबईमधल्या कल्याणमधली ही बाई आहे, ठाणे जिल्ह्यातली. कसं लोकांना लक्षात येणार ही बाई कुठली आहे? नाव काय स्वतःचं सांगायला तयार नाही. आता पुढे ही म्हणते सवय लागते शेतकऱ्यांना. बाई सवय आम्ही नाही पाडून घेतलेली. सरकार वारंवार निर्यात बंदी करतं, वारंवार भाव पाडतं, कापसाचे भाव पाडतं, सोयाबीनचे, सगळ्या शेतमालाचे भाव बाई सरकार पाडतं. तुझ्या सरकारची समर्थक आहे ना, ते सरकार भाव पाडतं म्हणून कर्ज होतं शेतकऱ्यावर. आणि स्वतःवर कर्ज करून घ्यावा असं कोणालाच वाटत नाही शेतकऱ्यांना तरी. कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात, आपल्यावर कर्ज झालं आणि आपल्याकडून ते फिटत नाही म्हणून. इतका संवेदनशील शेतकरी असतो, तुमच्यासारखं बुडवून पळून नाही जात. पुढं काय म्हणती, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. नालायक बाई कुठली, तू कुठल्या पक्षाची आहे ना, तू नाकात बोलती ना त्याच्याहून कळतं तू कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या संघटनेची आहे.
नाकात बोलणे म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला कुठल्या समाजाची? हां, त्याच समाजातले देवेंद्र फडणवीस आहे. हां, त्याच समजून घ्या तुम्ही. आणि ते नाकात बोलणारे कुठल्या पक्षाचे असतात ना, जे आता सत्तेत आहे तेच आहे, दुसरं कोण नाही. आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही म्हणे. मग कशाला उलथायला गेली तिथं झक्क मारायला? आता पत्रकारांनी हिला विचारलं तुम्हाला शेती किती? आता कल्याणमध्ये तर शेती नसणार, नाहीतर या बाई गॅलरीतल्या कुंडीत शेती करीत असणार, थोडी कोथिंबीर थोडी मेथी टाकून. हिला शेती नाही, मग कशाला उलटली तिथं? शेती नाही तर आता शेती किती आहे विचारलं तर सांगायला तयार नाही. आणि आता रोहित पवार यांच्याबद्दल तिथं काय बोलली तर चांगले चांगले ठणठणीत दिसतात, उपोषण केलंय असं वाटत नाही. नीच आणि हलकटबाई येई. अन्न खाऊन तर आलीच नसणारे आणि याच्या अगोदर पण अन्न खात नसणारे. अन्न खाल्लं असतं तर असं शेतकऱ्यांच्या विरोधात वागली नसती. काय खात असणारे तुम्ही समजून घ्या. अन्न खाल्ल्यानंतर जी वेगळी प्रक्रिया करून एक वेगळा पदार्थ तयार होतो ना, ती खात असणारी, तो पदार्थ खात असणारी, म्हणून शेतकऱ्याच्या विरोधात गेली. कारण जो खातो ना एखाद्याचं, तो त्याची जाण ठेवतो, कृतज्ञता ठेवतो त्याच्याबद्दल. हिच्यासारखा कृतज्ञ नाही वागत, नाहीतर यांच्या जातीचा तोच इतिहास आहे. आता हिला कशासाठी, आता हिच्या एकूण पंचनामा केला आपण, आता ही कशासाठी आलेली आहे? हिला पाठवलेलं आहे. कोणी पाठवलं तुम्ही समजून घ्या. म्हणजे यांचा तो धंदा आहे, याला त्याला पुढं कड. आणि पुढं कोणाला केलं? बाईला. पदराच्या आडून लढायचा यांचा याच्या अगोदरचा परंपरा आहे. इतिहास नाही म्हणता येणार, इतिहास चांगला शब्द आहे जरा. म्हणजे हे आतापर्यंत पदराच्या आडूनच लढलेली. पाठवलं कोणाला? रोहित पवारांचं आंदोलन बदनाम करायला एक महिलेला. महिला कशी आहे? वृद्ध. तिथं जाऊन काय करायचं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायचं आहे. त्या आंदोलनात जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात जाऊन शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायचं. म्हणजे तिथले शेतकरी संतप्त होतील, क्रोधित होतील आणि हिच्यावर काहीतरी म्हणजे हिला बोलतील, हाणतील, मारामारी करतील, काहीतरी करतील. म्हणजे शेतकऱ्यांना चिथावणीखोर वक्तव्य करायचं, शेतकऱ्यांना उकसायचं आणि त्याच्यातून हे आंदोलन बदनाम करायचं. मग काय होणार? आंदोलनात महिलेवर हात उगारला किंवा अत्याचार झाला, अमुक झालं तमुक झालं हे सांगायला मीडिया मग तयार. पण बाई शेतकऱ्यांना उकसायला आली, परंतु तिथला एकही शेतकरी तिला काहीच बोलला नाही. पत्रकारांनीच तिला प्रश्न विचारले. ही इतकं शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत असताना सुद्धा एकही शेतकरी तिला काही बोलला नाही. आणि बदनाम करायचं, आंदोलन मोडीत काढायचं, त्याच्यासाठी पाठवलेली ही बाई आहे. हिला म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती वगैरे ही म्हणत होती चांगली, म्हणजे वाईट आहे, सरकार आर्थिक अडचणी. देवेंद्र फडणवीस तर काल सांगत होते लोक मंदी मंदी बोलतात, परंतु आमच्याकडं एवढा पैसा आहे भारताकडं का आम्ही हे करू शकतो, काय शेतकऱ्यांचं म्हणजे कर्ज जे काही ते फेडू शकतो 90% जास्त कर्ज, म्हणजे जागतिक बँकेचं जे कर्ज आहे ते. आणि बाई तर म्हणजे बाईला काही म्हणजे हेच नाही आहे. इकडे देवेंद्र फडणवीस सांगतात राज्याची परिस्थिती चांगली आहे, देशाची परिस्थिती चांगली आहे, तिकडे त्या नाकात बोलणाऱ्या बाई त्या सांगतात राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. राज्याची अडचणी ते तिकडे तुमची ते मेवा भाऊ सांगतात चांगली परिस्थिती आहे. अर्थात ते परवा त्यांनी असं पण सांगितलं होतं का बँकिंग सिस्टीम कॉलॅप्स होईना असं झालं तर हे पदराच्या आडून लढणं बंद केलं पाहिजे यांनी. लढणं नाही म्हणत त्याला, कुटील डाव म्हणतात ते. त्यांचा पारंपरिक हाच धंदा आहे, बायांना पुढे करायचं, पदराच्या आडी बायांना पुढे करायचं ना, आपण पदराच्या आड लपून राहायचं. आंदोलन बदनाम करण्यासाठी ह्या बाईला पुढं पाठवलेलं आहे. कोणी पाठवलेलं आहे काय ते आता तुम्ही समजून घ्या. आणि सरकार तुम्ही सुद्धा समजून घ्या, असं बायांना पुढं करू नका. या बाईवर समजा एखादा सनकी स्वभावाचा जर माणूस असता तर या बाईला धरून वडलं असतं आणि पुढं हे आंदोलन बदनाम झालं असतं. तर असे धंदे करू नका. आणि शेतकऱ्यांची जी तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं, ते आश्वासन पाळा. आणि शेतकऱ्यांना ह्या तुम्ही जे पाप करून शेतकऱ्यांवर कर्ज करून ठेवलेले ते मिटवा. परंतु तुम्ही तसं करणार नाही, तुमचा तो इतिहास आहे. या बाईला पाठवलं ना त्याच्याहून तुम्ही सिद्ध झालं, म्हणजे ती परंपराची तुमची आणि ती तुम्ही पुन्हा सिद्ध करून दिली, दाखवली आम्ही कसे आहेत ती. धन्यवाद मित्रांनो. तर असं हे बायांना पुढं करून पदराच्या आड लपून राहतात. या बाईचा पण आपण पंचनामा केलेला आहे. धन्यवाद.